ज्या औदुंबर अण्णांनी त्या कारखान्याला तळहाताच्या फोडासारखं जपलं, तो कारखान्याच्या वाटोळ झालंय. कुणाचं कर्तृत्व आहे ते? आज जे मत मागायसाठी लोकांपुढे येत आहे त्यांचंच कर्तृत्व आहे ना. आज कसं का असताना अभिजित पाटलांनी कारखाना चालवलाय 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष. तुमच्या ताब्यात कारखाना होता 10 वर्ष. तुम्ही वाट लावली कारखान्याची. स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता ही संस्था खड्ड्यात घातली. माहिती आहे की समोरच्या लोकांना एक परिचारक विरोधाचा आधार झालेला आहे. मी म्हणतोय गावाला चांगलं पाणी देऊया, ते म्हणतात परिचारक हटाव. मी म्हणतोय रस्ते देऊया, ते म्हणतात परिवर्तन करा. मी म्हणतोय नवीन डेव्हलपमेंट आपण शासनाकडनं अधिकचा पैसा आणून करूया, ते म्हणतात ह्यांना बदला. आम्ही एक झालो. अरे तुम्ही एक झाला, आम्ही तुम्हाला वेगळं कधी केलंय? वेगळं तुमचं तुम्हीच होताय, एक तुमचं तुम्हीच होताय. आता मी 2025 या निवडणुकीकरता हा वचननामा प्रसिद्ध केलेला भाजपचा. मी पुढं काय करणार आहे दाखवा. त्यांनी काय करणार आहे? मी 16चा वचननामा त्यांनी दाखवा. त्यांनी काय केलं? 16 ते 21 ते आमदार होते ना. हे जे सगळं ठरवून स्ट्रॅटेजी आहे. एकत्र यायचं, वेगळं व्हायचं, अर्ज भरायचे, अर्ज काढायचे, नगरपालिकेच्या नगरसेवकांची मतं कशी डिवाइड होती ह्याच्याकरता मग 3रं पॅनल टाकायचं. ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. तुमच्या माध्यमातून मला विचारायचं की समोरच्या उमेदवारांचं शहराशी काय कनेक्ट आहे, काय कनेक्टिव्हिटी आहे त्यांची गेल्या 25, 10, 20, 15, 20 वर्षात. ह्या वर्षी मी तुम्हाला सांगतो की जर ओपन ती जागा जर अध्यक्षपदाकरता निघाली नसती तर ही मंडळी नगरपालिकेच्या निवडणुकीकडे फिरकली सुद्धा नसती. आणि आपण उल्लेख केला की विठ्ठल साखरेच्या निवडणुकीमध्ये ह्यांच्या सगळ्या आबरूची लक्तरं वेशीवर टांगण्याचं काम अभिजित पाटलांनी केलं. ही कारखानदारी कशी खड्ड्यात घातली, कशी तोट्यात घातली, कसं वाटोळं झालं शेतकऱ्याचं, गोरगरीब सर्वसामान्य माणसाचं. पण दुर्दैव आहे की हीच मंडळी त्याच्यापाशी जाऊन आता मला पदरात घ्या आणि मला आता नेतृत्व करायची संधी द्या म्हणून त्या ठिकाणी जाऊन बसतात. त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही कुठेतरी ओपन आणि ओबीसी अशी नाही. तर ह्या ठिकाणी कोण कर्तृत्ववान आहे, कुणाला संधी दिली गेली ह्याच्यावरती ही निवडणूक आम्ही ह्या ठिकाणी लढू. जे आरोप केले की तुम्हाला शासनानं असं केलं, पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधीनं असं तसं, मुळात जे लोक या निवडणुकीमध्ये तुम्ही गावचा कारभार करायकरता म्हणून, कारभारी निवडायकरता म्हणून उभारला आहात, तुम्हाला जर बेसिक त्या संस्थेच्या निवडणुकीचे नियमच जर माहीत नसतील आणि जर आपलं अपयश झाकण्याकरता आपण जर कोणावर तरी खापर पडणार असाल तर याच्यासारखं दुर्दैव नाही. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत पंढरपूर या शहरामध्ये. त्या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक त्याच चुरशी चालू असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. खर तर या ठिकाणी असणारी अनेक दिवसापासून सत्ता असणारे परिचारक कुटुंब आणि त्यांच्या विरोधात ज्या अनेक दिवस 7 वर्ष गेली 7 वर्ष ज्यांनी इथं आमदारकी भूषवली असे भारतनाना भालके यांची सुनबाई प्रणिता भालके यांची त्या ठिकाणी टक्कर लागताना आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतजी परिचारक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी श्यामलताई शिरसट ह्या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. तर भारतनाना भालके यांची सुनबाई प्रणिता भालके ही या सुद्धा त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडी पॅनल मधून उभे आहेत. खरं तर ही निवडणूक अतिशय चुरशीची असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच पार्श्वभूमीवर प्रशांत मालक परिचारक यांच्यावरती खालच्या पातळीला जाऊन आरोप केले जातात, विकास कामं केलीच नाहीत म्हणून सुद्धा आरोप केले जातात. नेमकी भूमिका काय असणार आहे, नेमका कशासाठी ह्या गोष्टी होत आहेत, किंवा आज आपण आपल्यासोबत आपल्या मुलाखतीमध्ये खास प्रशांत मालक परिचारक आहेत. मालक, प्रभात न्यूज मध्ये तुमचं खरं तर स्वागत आहे. नमस्कार. एकंदरीत पंढरपूर तालुक्याची परिस्थिती बघता आज पंढरपूर तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात, याच्याकडे कसं बघताय? लोकशाही आपण स्वीकारलेली आहे. लोकशाहीमध्ये देशाचा कारभार लोकसभेमधनं, राज्याचा विधानसभेमधनं, तसा गावचा प्रभागाचा कारभार हा नगरपालिका ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवला जातो. स्थानिक लोकांच्या अपेक्षा असतात की नगरपालिकेनं आमचे जे मूलभूत प्रश्न आहेत, रस्ते, पाणी, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन, क्रीडांगण, उद्यान, आरोग्य, ह्या मूलभूत प्रश्नाकरता या ठिकाणी काम करावं. त्यामुळे ही निवडणूक आहे ही खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेवटच्या गावात राहणाऱ्या माणसाची ही निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक स्थानिक प्रश्नावरती लढली जाते. त्यामुळे स्थानिक शहराचा विकास ह्या मुद्द्यावरती निवडणूक लढली गेली पाहिजे असं आम्ही मानणारे लोक आहोत. खरं तर मालक, विकास कामावरती तुमचं विजन घेऊन तुम्ही समाजासमोर जाताय. आज सगळ्या पातळीतून बघितलं तर मग काल एक
नगरपालिकेच्या ज्या चिन्ह वाटपाचा कार्यक्रम चालू होता तिथे एक गोंधळ घालण्यात आला आणि वारंवार त्या गोष्टीवरती फोकस केला जात होता की प्रशासनाला हाताला धरून कारभार केला जातो, प्रशासनाला हाताला धरून कारभार आणि नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात होता. याच्याकडे कसं बघताय? तुम्ही बघताय की गेली अनेक वर्ष, गेल्या 8-10 वर्षापासून देशामध्ये आणि राज्यामध्ये आपण काय केलं हे सांगण्यापेक्षा समोरचा कसा चुकीचा आहे आणि आमच्यावर कसा अन्याय होतो या भूमिकेत काही नेरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचंच लोन आता गावापर्यंत आलंय. कालचा जो काही तिथं गोंधळ झाला, खरं म्हणजे हा विषय निवडणूक आयोग, प्रशासन आणि त्या उमेदवारांचा होता. यात शासन किंवा आमचा कोणाचाही विषय नव्हता. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी जे आरोप केले की तुम्हाला शासनानं असं केलं, पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधींनी असं तसं, मुळात जे लोक या निवडणुकीमध्ये तुम्ही गावचा कारभार करायकरता म्हणून, कारभारी निवडाय करता म्हणून उभारला आहात, तुम्हाला जर बेसिक त्या संस्थेच्या निवडणुकीचे नियमच जर माहीत नसतील आणि जर आपला अपयश झाकण्याकरता आपण जर कोणावर तरी खापर पडणार असाल तर याच्यासारखं दुर्दैव नाही. अतिशय खालच्या पातळीवरती त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोललं गेलं, त्यांचे आई बाप त्या ठिकाणी काढले गेले आणि यात जर तुम्ही बघितलं तर ते बोलत असताना एका बाजूने कॅमेरे लावून ते मीडियामध्ये कसं प्रसिद्ध होईल, लाईव्ह कसं दाखवलं जाईल, म्हणजे हे सगळं ठरवून, नेरेटिव्ह ठरवून या ठिकाणी हे काम चालू होतं. म्हणजे त्यांना सगळं माहित होतं, परंतु आमच्यावर कसा अन्याय होतो आणि सहानुभूती आमच्या बाजूने कशी मिळेल अशा पद्धतीचं राजकारण आज नाही, 2021 सालापासून केलं जातंय. कधी आमदार महोदयांचा त्यानंतर मृत्यू झाला त्यावेळेस त्या सहानुभूतीवरती मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं वडिलांच्या नंतर मी आहे, माझ्यावर अन्याय होते म्हणून प्रयत्न केला गेला. 2024च्या विधानसभेला मला सगळ्याकडनं कॉर्नर केलं जातंय, सगळे पक्ष मला टार्गेट करतायत म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला. आणि आताही निवडणुकीमध्ये मी कोणाची तरी सून आहे, कोणाचा तरी मुलगा आहे म्हणून मला मत द्या आणि मग माझ्यावर कसं सगळीकडनं कोंडी केली जाते, अन्याय केला जातोय, अशा पद्धतीचं वातावरण तयार करून ही निवडणूक लढवण्याचं नियोजन सुरू आहे. त्यामुळे त्याला मी काय फार महत्व देत नाही, परंतु दुर्दैवानं अशा ज्या काही अनिष्ट गोष्टी करणारे लोक त्या राजकारणामध्ये येऊ घातलेत हे समाजाकरता धोकादायक. खर तर मालक म्हणजे योगायोग म्हणावा, काल संविधान दिवस होता. गोष्टी त्यांनी दाखवायचा प्रयत्न करत होते की संविधान वाचवा, त्याचा संबंधही नव्हता त्या ठिकाणी. हे प्रकार केले जातात, याच्याकडे कसं बघताय? हे देश पातळीवर चालू आहे आणि त्या देश पातळीवरचेच विचार घेऊन ही मंडळी खाली येत आहेत. पण आपण बघता की लोकसभा, विधानसभा किंवा आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत ह्याच्यामध्ये लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे, विकासाचं पाहिजे. नवीन पिढी आज समाजामध्ये आलेली आहे. पिढ्या दर 15 वर्षांना पिढी बदलती. नवीन टेक्नॉलॉजी, त्या माध्यमातून आपल्या गावचा विकास, आपली व्हिजन ह्यावरती या निवडणुका गेल्या पाहिजेत. पण त्यांचं अनेक दिवसाचं भांडवल आहे. या निवडणुका एक जातीवर न्यायच्या असेल तर सहानुभूतीवर न्यायच्या, असेल तर आमच्यावरती अन्याय होतोय म्हणून टीका करायची. कुठलं तरी एक निगेटिव्ह घ्यायचं आणि ते पसरवून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. याच्यापेक्षा दुसरं काय ह्यात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एका साईडला आज श्यामलताई शिरसाट तुम्ही तुमच्या भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार निवडल्यात आणि त्या साईडून प्रणिताई भालके ह्या उमेदवार आहेत आणि सुरुवातीलाच कुठेतरी ओबीसीचा उमेदवार निवडला. सुरुवातच त्यांनी जातीयवादापासून केली, परंतु आम्ही आज बघतोय मार्केट कमिटी असेल, पांडुरंग कारखाना असेल, त्या ठिकाणी सर्व समाजाला न्याय द्यायचं काम तुमच्या माध्यमातून केलं जात आहे. परंतु मुद्दाम म्हणून या निवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर नगरपालिका ही महत्वपूर्ण नगरपालिकेची निवडणूक मानली जाते. याच्याकडे कसं बघताय? दुर्दैवानं राजकारणामध्ये जातीचा आधार घेऊन त्याच्यावर जगणारे लोक आज राजकारणामध्ये आहेत हे सत्य आहे. त्याच्याकडे काही कर्तृत्व नसतो तोच माणूस जातीचा आधार घेतो. मोठ्या मालकांच्या कारकिर्दीमध्ये या तालुक्यात 30-40 वर्षात समाजातल्या सगळ्या घटकाला, कुठलाही घटक असा वंचित ठेवला गेला नाही की त्या सगळ्या घटकाला कुठं ना कुठं प्रतिनिधित्व करण्याची संधी मालकाने दिली. मग कारखान्याच्या ह्याच्यामध्ये आपण बघतो इथं आज बाप गेला की पोरगा म्हणतो मी आहे, पोरगा नसेल तर म्हणतो नातू आहे किंवा बायको आहे.
पण इथं मोठ्या मालकांनी कारखानदारी काढून मी सहकार्यांना चेअरमन केलं. नगरपालिकेच्या इतिहासात तर आपण बघितलं तर नारायण धोत्रे, त्यानंतर लक्ष्मीनारायण भट्टड, अरविंद देवडीकर, बाबा आदटराव, अरविंद जाधव, दगडू घोडके, दगडू धोत्रे, पांडुरंग घंटी, सतीश मुळे, विलासराव साळुंखे आदी साधनाताई भोसले इथपर्यंत हे कोण आहे? हे सगळे सर्वसामान्य याच्यातनं आलेले आणि सगळ्या समाज घटकातले लोक आहेत. त्यांना संधी देण्याचं मोठ्या मालकाने काम केलं. नगरसेवक असतील, मार्केट कमिटीचे चेअरमन असतील, कारखान्याचे असतील, दूध संघाचे संचालक असतील, अर्बन बँकेतले संचालक असतील, चेअरमन असतील, हे सगळं या पंढरपूरच्या नागरिकांना माहीत आहे. पण दुर्दैवानं कर्तृत्व नसलेली माणसं फक्त जातीच्या आधारावर पुढे जायचा प्रयत्न करतात. एखाद्या वेळेस तसं घडू शकतं, पण सदा सर्वदा काळ कुणी असं जातीवरती पातीवरती राजकारण मान्य करत नाही. त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही कुठेतरी ओपन आणि ओबीसी अशी नाही आहे. तर ह्या ठिकाणी कोण कर्तृत्ववान आहे, कुणाला संधी दिली गेली पाहिजे, ह्याच्यावरती ही निवडणूक आम्ही ह्या ठिकाणी लढवतोय. लक्ष्मण शिरसट एका सर्वसामान्य कोळी समाजातनं आलेला कार्यकर्ता आहे. 1990 सालापासून आज जवळजवळ 35 वर्ष तो त्याच्या कुटुंबातलं कोणी ना कोणी नगरपालिकेत काम करत आहे. नगराध्यक्ष म्हणून त्यांना 10 महिन्याची संधी मिळाली, पण त्यावेळेस त्यांना संधी फार कमी मिळाली. आता जेव्हा निवडणूक लागली तेव्हा मी सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन बसलो, माझ्या जुन्या नव्या नगरसेवकांना घेऊन बसलो आणि सगळ्यांना विचारले की बाबा आपण कुठल्या दिशेने जायचं. आणि मग सगळ्यामधून एक 4-5 नावं समोर आली आणि त्या 4-5 नावामधून मग इलेक्टिव्ह मेरिट आणि बाकीची सगळी परिस्थिती नगरपालिकेचं केलेलं त्यांनी काम या सगळ्याचा विचार करून आम्ही लक्ष्मण पापरकर यांना उमेदवार दिली. तुमच्या माध्यमातून मला विचारायचं की समोरच्या उमेदवाराचं शहराशी काय कनेक्ट आहे, काय कनेक्टिव्हिटी आहे त्यांची गेल्या 25, 10, 20, 15, 20 वर्षात. ह्या वर्षी मी तुम्हाला सांगतो की जर ओपनची जागा जर अध्यक्षपदाकरता निघाली नसती तर ही मंडळी नगरपालिकेच्या निवडणुकीकडे फिरकली सुद्धा नसती. फक्त ओपन निघालंय आणि माझं पुनर्वसन करा आणि सगळ्यांनी करा. म्हणजे मी किती महान आहे आणि मला तुम्ही देवघरात नेऊन देव म्हणून बसवा आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर फुलं टाका आणि माझं पुनर्वसन करा. पुनर्वसन करायकरता ह्या संस्था नाही आहे. या संस्था आहेत त्या पंढरपूरमध्ये येणारे भाविक असतील, इथले स्थानिक लोक असतील, त्यांना सेवा देण्याकरता ह्या संस्था आहेत. आणि त्यामुळं तळागाळात काम करणारा, सर्वसामान्य माणसात बसणारा, अत्यंत गरीब कुटुंबातून म्हणजे ज्याचे वडील नगरपालिकेमध्ये पकालीतनं पाणी व्हायचं काम करायचे, अशा ह्या उमेदवार आम्ही दिल्यात. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीत जात पात ह्याच्या पलीकडे जाऊन लोक विचार करतील असा मला विश्वास आहे. खरं तर मालक, जे काही आंतरराष्ट्रीय लेवलचे राजकीय पुढारी आहेत यांच्या नावाचा कुठेतरी उल्लेख करून, कुठेतरी राजकारण्यांचा खालच्या पातळीला जाऊन उल्लेख करून त्या ठिकाणी तुमचं नाव घेऊन तुम्हाला ट्रोल केलं जातंय, त्याचा इम्पॅक्ट म्हणून या नगरपालिकेच्या निवडणुकीवर पडेल का? कसं आपण बघितलं की जसं दिल्लीमध्ये देवाभाऊला, मुंबईमध्ये देवाभाऊला आणि दिल्लीमध्ये नरेंद्रजींना टार्गेट करून लढवलं जातंय, ती स्ट्रॅटेजी या ठिकाणी कोणाला तरी टार्गेट करायचं, निवडणुका लढवायच्या. निवडणुका आहेत नगरपालिकेच्या 2011, 2016 या दोन्ही वेळेस आम्ही निवडणूक लढलो. 16 साली ते आमच्या समोर होते. खरं म्हणजे मला अपेक्षा होती की ह्या वेळेस 2016 साली तुम्ही काय जाहीरनामा प्रसिद्ध केला, काय वचननामा प्रसिद्ध केला, त्यातली किती कामं पूर्ण झाली, किती राहिली, आम्ही काय केलं असतं. माझ्या वडिलांकडं म्हणजे त्यांच्या वडिलांकडं 2009 ते 2021 12 वर्षाचं त्यांच्याकडे आमदारकी होती. एवढी मोठी प्रदीर्घ आमदारकी कारकीर्द मिळाल्यानंतर मी शहरासाठी माझ्या वडिलांच्या माध्यमातून काय केलं ह्याचा उहापोह होऊन लोकांपुढे जाणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवानं आज तुमच्याकडे जर मुद्दे नसतील तर तुम्हाला मुद्द्यावरती यावं लागतं, जातीवरती यावं लागतं, वैयक्तिक टीका टिप्पणी केली जाते, तेवढ्यापुरती लोकांची करमणूक होते. हुर्रे म्हणणारी मंडळी ह्या गावातली मतदार सुद्धा नव्हती. पण लोकांना वाटतंय की आपण असं बोललो म्हणजे टाळ्या पडल्या म्हणजे मतं पडतील. पण जनता शून्य आहे, ते आम्हाला सगळं केसापासून नखा, पायाच्या नखापर्यंत आम्हाला ते ओळखतात. काय आम्ही 40 वर्षामध्ये त्यांच्याबरोबर काम करतो, 24 तास राबतो, इथली गल्ली ना गल्ली, बोल ना बोल, तिथलं पाणी, ड्रेनेज ह्या समस्या असतात आणि या समस्या सोडवण्याकरता काम करतोय. त्यामुळं मला ह्याच्या काही फरक पडत नाही. शेवटी समाजामध्ये अशा पद्धतीचे काही लोक आहेत
की त्या लोकांना जनताच त्यांचं उत्तर देईल. खरं तर मालक त्या ठिकाणी बघायला गेलं तर प्रथमतः निवडणुकीची सुरुवात झाली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची. त्यावेळेसचे भालके आणि अभिजित पाटील विरोधक. नंतर निवडणूक आल्या विधानसभेच्या 2025च्या. त्या ठिकाणी अनिल सावंत, दिलीप धोत्रे असतील हे विरोधक तुमच्या पंढरपूर मंगळवेढ्यासाठी होते. परंतु आता भालकेने तेच विरोधक सगळे सोबत घेतलेत आणि ह्या निवडणुकीत उतरलेत आणि प्रशांत परिचारक किंवा त्यांची असणारी सोबत भारतीय जनता पार्टी ही एका साईडला निवडणूक लढवते. याच्याकडे कसं बघताय? मला माहिती आहे की समोरच्या लोकांना एक परिचारक विरोधकाचा आजार झालेला आहे. मी म्हणतोय गावाला चांगलं पाणी देऊया, ते म्हणतात परिचारक हटाव. मी म्हणतोय रस्ते देऊया, ते म्हणतात परिवर्तन करा. मी म्हणतोय नवीन डेव्हलपमेंट आपण शासनाकडनं अधिकचा पैसा आणून करूया, ते म्हणतात ह्यांना बदला. आम्ही एक झालो. अरे तुम्ही एक झाला, आम्ही तुम्हाला वेगळं कधी केलंय? वेगळं तुमचं तुम्हीच होताय, एक तुमचं तुम्हीच होताय. आणि आपण उल्लेख केला की विठ्ठल सहकारीच्या निवडणुकीमध्ये ह्यांच्या सगळ्या आबरूची लक्तरं वेशीवर टांगण्याचं काम अभिजित पाटलांनी केलं. ही कारखानदारी कशी खड्ड्यात घातली, कशी तोट्यात घातली, कसं वाटोळं झालं शेतकऱ्याचं, गोरगरीब सर्वसामान्य माणसाचं. पण दुर्दैव आहे की हीच मंडळी त्याच्यापाशी जाऊन आता मला पदरात घ्या आणि मला आता नेतृत्व करायची संधी द्या म्हणून त्या ठिकाणी जाऊन बसतात. कोण कोणाबरोबर जातं, कोण कोणाबरोबर येतं ह्याच्यावर निवडणूक ठरत नाही. आणि मतदार सुज्ञ आहे, मतदारांना माहित आहे कोण स्वार्था करता येते, कोण परमार्था करता येते. त्यामुळं किती जरी एक झाले, आणि आम्हाला हे नवीन नाही आहे. कुठला परिवार, काय संबंध परिवाराचा? परिवार आहे औदुंबर पाटलांचा. त्याने हा परिवार उभा केला, यशवंतभाऊंनी परिवार उभा केला, सुधाकर पंत परिचारकांनी हा विठ्ठल कारखाना उभा केला, तिघांनी मिळून. कुठं होती ही? यांचा काही संबंध नाही. पण कुठेतरी एक गद्दाऱ्या करून पाठीत खंजीर खुपसून ह्यांनी सत्ता मिळवल्या. सत्तेतनं पैसा, पैशातून सत्ता, सत्तेतनं पुन्हा दहशत, गुंडगिरी ह्या मार्गाने जातीचा आधार घेत निवडणुका लढली. त्यामुळं ह्यांचा परिवाराशी काडीचाही संबंध नाही. आणि हे मी म्हणत नाही, शिवराज पाटलांच्या नातवानं सांगितलं की परिवारी संकल्पनाच नाही. परिवारी संकल्पना नाही. मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं चिन्ह घेऊन लढतोय. 2013 साली मी भाजपमध्ये प्रवेश केला लोकसभेच्या वेळेस. तेव्हा सत्ता नव्हती भाजपची, आणि तेव्हापासून आजपर्यंत मी भाजप बरोबर प्रामाणिक आहे. 14ला तिकीट दिलं, ऐन वेळेस मला चिन्ह देता येत नाही म्हणलं मी अपक्ष लढव म्हणून सांगितलं, अपक्ष लढवलं. 19ला चिन्हावर लढलो. 21ला मी सगळी तयारी केली, मला सांगितलं पक्षाने की तुम्ही थांबा. 24ला तयारी केली, पक्षाने सांगितलं थांबा. मी थांबलो. आज या मंडळींचा काय इतिहास आहे? 4 साली शिवसेना, 9 साली रिडालोस, 14 साली काँग्रेस, 19ला राष्ट्रवादी, 21ला काँग्रेस, 23ला BRS, 24ला अपक्ष काँग्रेस, 25ला एकनाथ शिंदेकडे जाऊन बसले. त्यांनी तिथनं काही मदत करत नाहीत म्हणल्यावर भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा प्रयत्न केला, आणि हिथं काय डाळ शिजत नाही म्हणल्यानंतर मात्र मग मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, अर्धवट स्वप्न आहे, अशा काहीतरी भावनिक वल्गना करायच्या, निवडणूक लढवायच्या, अशी ही मंडळी आहे. त्यामुळे ह्यांच्या एकत्र येण्याला, फुटण्याला काही अर्थ नाही. ही स्वार्थाकरता आहेत, काहीतरी मिळवण्याकरता ही टोळी एकत्र येते. त्यामुळं याच्या कुठल्याही बोलतापाला मतदारांनी बळी पडू नये. खरं तर त्या ठिकाणी ही लढत तिरंगी दिसते, पण नगराध्यक्ष पदासाठी 2च उमेदवार आहेत. तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय? 2 उमेदवार आहेत. अभिजित पाटलांचं त्या ठिकाणी अजून एक पॅनल त्या ठिकाणी नगरसेवकांसाठी कुठेतरी उभा असल्याला पाहायला मिळतंय. याच्याकडे कसं बघताय? हे जे सगळं ठरवून स्ट्रॅटेजी आहे. एकत्र यायचं, वेगळं व्हायचं, अर्ज भरायचे, अर्ज काढायचे, नगरपालिकेच्या नगरसेवकांची मतं कशी डिवाइड होतील ह्याच्याकरता मग 3रं पॅनल टाकायचं. ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याप्रमाणे त्यांनाच माहित आहे की एक कशा कुठल्या मुद्द्यावरती आले होते, वेगळे कुठल्या मुद्द्यावरती झाले, कशा करता पॅनल टाकलं. आता खरं म्हणजे आमचाशी काही विषय नाही, पण ठीक आहे, राजकारणामध्ये संघर्ष होत असतात, लोक समोर येत असतात, त्याला फाईट करणं हे आम्ही आज नाही गेली 40 वर्ष करतोय. त्याकडे आम्ही त्या दृष्टीने ह्या निवडणुकीकडे बघतोय. खरं तर त्या ठिकाणी 2 वेळेस तुम्ही कडकडून पराभव त्या ठिकाणी भालके कुटुंबाचा केला, तरी सुद्धा आज नगरपालिकेमध्ये तुमच्या नावाला किंवा तुमच्या घराला टार्गेट करून त्या ठिकाणी राजकारण केलं जाते. 3रा पराभव अटळ आहे की यात काय कसं बघता येईल? खरं म्हणजे ही निवडणूक आहे नगरपालिकेची.
निवडणूक लढवतोय भारतीय जनता पक्ष. उमेदवार आहे लक्ष्मण पापरकर. पक्षावर बोललं पाहिजे, नगरपालिकेवर बोललं पाहिजे, पापरकरांच्या उमेदवारीवर बोललं पाहिजे, पण दुर्दैवानं टार्गेट केलं जाते परिचारक कुटुंबाला. परिचारक किंवा मी स्वतः व्यक्तिशः मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ही निवडणुकीकडे बघतो. पक्षानं आदेश दिला त्याच्या पाठीमागे उभं राहायचं. समाधानदादांच्या वेळेसही आम्ही 24 साली असेल, 21 साली असेल, 19ला असेल किंवा 14ला असेल, लोकसभेच्या निवडणुका असतील, सगळ्या वेळेस मी एक कार्यकर्ता फील्डवरती जायचं आणि काम करायचं या भूमिकेतनं काम करतो. तीच आता सुद्धा माझी भूमिका आहे. पक्षानं ठरवून दिलेल्या लोकांना अधिक संधी या ठिकाणी निवडून द्यायची, या पद्धतीचं काम आम्ही करतोय. आणि आपण बघितलं की शहरामध्ये 4ही विधानसभेमध्ये चढत्या क्रमानं आम्ही लीडवरती आहोत. 2024च्या निवडणुकीत तर जवळजवळ 4,000पेक्षा अधिकचं लीड या पंढरपूर शहरानं भारतीय जनता पक्षाला दिलं. कारण ह्या विभागाचा DNA हा काँग्रेसचा होता गेल्या 70-80 वर्षात, आणि तो DNA हळूहळू आता बदलतोय. लोकांचा DNA आता कमळाकडे चाललाय. त्यामुळं मला निश्चितपणे खात्री आहे, कारण ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट या शहराची चालू आहे, शहराच्या बाजूला आजूबाजूची, लोकांना हे समजतंय की कोणाकडे विजन आहे, कुठल्या पक्षाकडे विजन आहे, कोण निधी देऊ शकतं, काम करू शकतं. त्यामुळे मला खात्री आहे की ह्यांचा पराभव झालेला इजा विजा तिजा होणारच आहे. आणि पराभव जय अपयश ठीक आहे, निवडणुकीचा तो भाग आहे. त्याकडे मी जय किंवा पराजय या भूमिकेतनं कधीच बघत नाही. आपल्या वाटेला आलेलं काम आहे ते काम प्रामाणिकपणे करणं. लोकांना पटलं लोक निवडून देतील, नाही पटलं पुढं काम करत राहायचं, अजून निवडणुकीत मतं मागायची, ही भूमिका आमची आहे. खरं तर त्या ठिकाणी माध्यमांद्वारे असं फक्त दिसत होतं की भालके कुटुंब परिचारकांसोबत जाणार. मग तुम्ही एक स्पष्टीकरण तुमच्या एका भाषणातून दिलं की हे माझ्याकडे आले, परत त्याचा अपव्यय त्यांनी दुसरा केला की त्याचा एक वेगळा ट्रेंड तयार केला. त्याच्याकडे कसं बघताय? मी माध्यमांना सांगतोय की तुम्ही भालके परिचारक एक होणार हे कशावर तुम्ही आधारित 2 महिन्यापासून प्लॅनिंग दाखवत होता तुम्ही वर्तमानपत्रातनं, मीडियातनं, सोशल मीडियातनं. म्हणजे तुम्हाला कुठेतरी ही कुणकुण होती. आणि ते खरं होतं की त्यांच्या अपेक्षा जेव्हा हे ओपन मतदारसंघ झाला आणि त्यांना कुठेतरी त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की नाही आता आपल्याला ही संधी आहे उभा राहावं, त्यावेळेस ही सगळी यांची मंडळी माझ्याकडे आली. मी तेव्हा सांगितलं निवडणुका जेव्हा असतील त्यावेळेस बघूया, मी आज काय ह्याच्यावर कुठलं भाष्य करणार नाही. पण जशा निवडणुकीच्या तारखा जवळ येत गेल्या, प्रोग्राम डिक्लेअर झाले, तेव्हा ही मंडळी यांची मंडळी माझ्याकडे आली. एकदा दोनदा बसू म्हणून चर्चा झाली, पण मी काय त्या ठिकाणी बसायला गेलो नाही. मी म्हणलं बाबा पार्टीचा मी कार्यकर्ता आहे आणि पक्षाची जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाही की कशावर लढायचं, तोपर्यंत मी माझं कुठलंही मत व्यक्त करणार नाही. पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून पक्षानं आम्हाला मेसेज दिला की सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्या निवडणुका नगरपालिकेच्या कमळ या चिन्हावरती पक्षाच्या वतीनं लढायच्या. त्यावेळेस आमचा प्रश्न संपला. माझ्याकडे माझी विकास आघाडी आहे, त्याचं चिन्ह माझं आहे, पण तरी सुद्धा मी ते सगळं बाजूला ठेवलं आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे, पक्षाच्या माध्यमातून मी निवडणूक लढायला तयार आहे. फक्त माझी विकास आघाडी जो पक्ष आहे की त्या पक्ष जिवंत राहावा म्हणून जे काही कायद्यातल्या तरतुदी आहेत, म्हणून मी 10% उमेदवार या माझ्या गब्बशी या चिन्हावरती उभा केले. मी 4 उमेदवार 36 पैकी अध्यक्ष आणि 32 नगरसेवक मी कमळ या चिन्हावर उभा केले. ही सगळी मंडळी माझ्याकडे आली, सातत्याची माणसं यायची, आमच्या लोकांना भेटायची. मी सांगितले बाबा हा काही निर्णय माझ्या हातात नाही, तुम्ही पक्षाकडे जावा आणि पक्षानं जर सांगितलं की XYZ ला उमेदवार आम्ही देणार आहे, मी डोळे झाकून तुमच्या मागे यायला तयार आहे. ही भूमिका त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडली. त्यानंतर ते आमदार साहेबांकडे गेले, समाधानदादांकडेही भेटले, त्यांनी तीच भूमिका सांगितली बाबा पक्ष ठरवल त्याची उमेदवारी होईल, आम्ही काय कोणाची नावं सांगणार नाही, कारण सगळेच कार्यकर्ते माझे आहेत. मग आमची भूमिका अशी होती म्हणल्यावर ते पालकमंत्र्याकडे गेले, पालकमंत्र्यांना भेटले. पालकमंत्र्यांनी सांगितले बाबा पक्ष प्रवेशाचा विषय हा वर आहे, प्रदेशकडे आहे. मग जेव्हा मोहोळ, मंगळवेढा किंवा मोहोळ, सांगोला आणि माडा, अकलूज ह्या भागातले पक्ष प्रवेश व्हायला लागले, तेव्हा सगळे अस्वस्थता होती की आम्हाला तुम्ही सामावून, आम्ही तुम्हाला मदत करतो, आपण पुढे मिळून करू. पण पक्षाकडे जेव्हा वरिष्ठाकडे गेले मुंबईत, कधी गेले काय गेले मी
सांगतो मला हाती ठोकपणे. भाजपचा कोणता पदाधिकारी त्यांच्या बरोबर होता? आमच्या देशाचे संघटन मंत्री आहेत शिवप्रकाशजी, त्यांना कोण भेटलं, कधी भेटलं, देवेंद्रजीकडे कसे जाऊन भेटले? देवेंद्रजींनी सांगितले की तिथला तुमचा स्थानिक प्रश्न आहे, पालकमंत्री आणि परिचारक अवताडे असतील ते निर्णय करा. पण तोपर्यंत वेळ पुढे निघून गेली होती. पक्षानं अर्ज मागवले होते आणि आलेल्या अर्जामधनं पक्षानं निवडीची प्रक्रिया सुरू केली. त्यांची भूमिका होती की आम्ही अपक्ष लढतो, पक्षानं पाठिंबा द्या किंवा आम्हाला पक्षाचा अधिकृत उमेदवार करा. आणि या दोन्ही गोष्टीला स्थानिक आमच्या लोकांचा विरोध होता की ज्या लोकांनी आपल्या विरोधामध्ये काम केलेलं आहे, निवडणुका आपण लढलोय, आम्हाला त्यांनी 2 वेळा विरोध केलाय, आणि जर तुम्ही अशा लोकांना जर पक्ष म्हणून घेऊन जर प्रवेश देत असाल आणि निवडणुका लढत असाल तर त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे ती प्रक्रिया आमच्याकडनं आम्ही थांबवली गेली आणि म्हणून आपण आज त्याचे परिणाम बघताय. आता गंमत अशी साहेब, त्या ठिकाणी तुम्ही जसं सांगितलं की कुणाच्या तरी माध्यमातून जाऊन आले आणि फडणवीस साहेबांनी सांगितले स्थानिक प्रश्न आहे, तुम्ही अवताडे आणि परिचारकांच्या सोबत काय जो निर्णय घ्यायचा तो घ्या. पण ह्यांनी त्याविरुद्ध केलं की हे काय ह्यांच्या मोठे झाले का, पुन्हा अजून नॅरेटिव्ह वेगळा सेट करायचा प्लॅनिंग त्या ठिकाणी केला. आणि एकंदरीत परिस्थिती बघता येथील असताना अवताडे तुमच्या आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही सगळे सक्रिय आहात का यांच्या विरोधात? तुम्ही आता बघता की आम्ही मंगळवार नगरपालिकेची जबाबदारी समाधान अवताडे साहेबांवरती आहे, पंढरपूरची माझ्यावर टाकलेली आहे आणि आमदार म्हणून ती या ठिकाणी आमच्या बरोबर आहेत. आपण जर आमच्या पक्षाचे उमेदवार बघितले ते कुठेही आम्ही गट तट हा विषय नाही, प्लेनली बसून जो इलेक्टिव्ह मेरिट मध्ये बसतो त्या उमेदवाराला तिकीट द्यायचं हा निर्णय आम्ही घेतला. सगळ्या जाती समीकरण वगैरे जरी पक्ष कोणी बघत असतील तरी आम्ही इलेक्टिव्ह मेरिट हे समीकरण बघितलं जातीपातीपेक्षा. आणि ज्या कार्यकर्त्यांनी 14, 19 विधानसभा, लोकसभा, 24ची लोकसभा, 24ची विधानसभा, 21ची विधानसभा ह्या करता काम केलंय त्या लोकांना आम्ही प्रायोरिटीने या ठिकाणी उमेदवारी दिली. मी आणि समाधान दादा आम्ही पूर्णपणे एकत्र एक जीवाने या ठिकाणी काम करतोय आणि पंढरपूरच्या विकासाची धुरा आम्ही दोघांनी खांद्यावरती घेतलेली आहे आणि भविष्य काळात आम्हाला जे स्वप्न देवेंद्रजींच्या डोक्यामध्ये आहे पंढरपूर बाबतचं ते पूर्ण करायचंय आणि त्याकरता ही निवडणूक आम्ही जिद्दीने लढतोय. खर तर एका ठिकाणी बघायला गेलं तर त्यांच्या समस्यांच्या समोर एक मोठ्या समस्या दिसतात की पंढरपुरातील धूळ, पंढरपुरातील रस्ते, पंढरपुरात महिलांसाठी शौचालय गृह नाहीत. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्यावेळेस पंढरपूरसाठी एखादा टुरिस्ट पंढरपुरात येतो तो ज्यावेळेस सुलभ शौचालयाची बिल्डिंग बघतो त्यावेळेस म्हणतो कशाचा अपार्टमेंट आहे. इतके सुख सुविधा असताना रस्त्याच्या आता इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून रस्त्याची सुद्धा जुळणी चालवली आहे. यांच्याकडे हे मुद्दे प्रामुख्याने ते या मुद्द्याकडे कसं काय बघता येईल? मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही काय सांगितलं होतं आणि काय केलं. हा माझ्याकडे 2016चा जाहीरनामा आहे. या जाहीरनाम्यामध्ये मी काय करणार आहे व्हिजन माझं हे सगळं मी दिलेलं आहे. म्हणजे मी कब्बशी चिन्हावर निवडणूक लढली होती आणि 4 जागा भाजपला दिल्या होत्या. ह्या निवडणुकीमध्ये 32 जागा भाजपला आहेत आणि 4 जागा कब्बशीला आहेत. हे जे आम्ही व्हिजन दिलं होतं या व्हिजनवरती खरं म्हणजे तुम्ही विचारावं, पत्रकारांनी सुद्धा विचारावं अशी माझी अपेक्षा होती. पण दुर्दैवानं तुम्ही पहिले पत्रकार दिसताय की मला व्हिजनवरती विचारायला लागताय. ह्या ह्याच्यामध्ये मी ज्या ज्या काही गोष्टी दिल्या होत्या त्यातल्या जवळजवळ 80-90% गोष्टी पूर्ण केल्या. उपनगरातल्या ड्रेनेजची व्यवस्था पूर्ण करायचं आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं. पंढरपूर शहरातली जड वाहतूक बंद करायची आहे, रिंग रोड करायचा आहे, 70% काम पूर्ण झालं. पंढरपूर शहरातले मुख्य रस्ते जे आहे डीपी रोड आहे ते चांगले करायचे होते. जवळजवळ 25 रस्ते गेल्या 3-3.5-4 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर शहराची पुढच्या 25-30 वर्षाची पाण्याची गरज लक्षात घेऊन 3 लाख लोकसंख्या झाल्यानंतर सुद्धा या गावाला पाणी कमी पडणार नाही अशा पद्धतीची पाण्याची योजना 100 कोटी रुपयाची आज पंढरपूर शहरामध्ये चालू आहे. टप्पा क्रमांक 4 ड्रेनेजचा जे पेरिफेरियल गाव आहे ज्याचं घाण पाणी ओढ्यामधनं ह्याच्यामधनं चंद्रभागेत जातं ते अडवून ते शुद्ध करायचं. ह्या ठिकाणी 106 किलोमीटरची पाईपलाईन, नवीन सिवरेज पंप वगैरे असं सगळं नियोजन चालू आहे. या ठिकाणी आपण बघताय की उद्यानाकरता 4 कोटी रुपये जवळजवळ आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. स्विमिंग टँक या ठिकाणी आम्ही चालू केलेलं आहे. नाट्यगृहाचं काम ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. नमामि चंद्रभागेच्या माध्यमातून चंद्रभागेच्या नदी पात्रातलं पाणी
हे 12 महिने स्वच्छ कसं राहील याच्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून एक पायलट प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही उभा करतोय. म्हणजे अशी सर्वांगीण विकासाची कामं उभा करतोय. जवळजवळ 1600 बेघर लोकांना आपण या शहरामध्ये रमाई आवासमधनं घरं देतोय. प्रधानमंत्री आवास योजनेमधनं आपण या ठिकाणी जवळजवळ 2200 घराच्या निर्मितीचा प्रकल्प हातात घेतलाय. दुर्दैवानं कोर्ट मॅटरमुळं त्या ठिकाणी कामात थोडी अडचण निर्माण झाली. पण ही सगळी कामं बघितल्यावर आणि माझी मीडियाला विनंती की तुम्ही ही कामं बघा. कॉन्क्रीटचे रस्ते कधी स्वप्नात नव्हते असे झाले. नॅशनल हायवेनं हे शहर जोडायचं नियोजन केलं होतं. मागच्या वचननाम्यात आम्ही दिलं होतं ते सगळं पूर्ण केलेलं आहे. वाखरी ते पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीतला रस्ता पहिल्यांदा नॅशनल हायवे करून देतोय. आज सरगम चौकामध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी लोकांना वर्षानुवर्ष 30 वर्ष झाली लोक सहन करत होते. त्याच्यावरती तोडगा निघत नव्हता. केंद्राच्या मदतीनं आपण त्या ठिकाणी ओव्हरब्रिज उभा करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एवढी सगळी कामं चालू आहे. आणि ह्यांचा विषय काय? धूळ रस्ता. हे लक्षात ठेवा, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मी आज रस्ता केला, उद्या खराब होईल. 10 वर्षानं 20 वर्षानं परत तो करावा लागणार आहे. काम करायला लागलो रस्ते उकरावे लागणार आहे. आता ड्रेनेजची कामं चालू आहेत त्यामुळे रस्ते करता येत नाही. ड्रेनेज पडल्यानंतर तो रस्ता करायचा असेल तर निधी आणावा लागतो. त्याकरता वेळ जातो. त्यामुळं विकासाच्या कामावर त्यांनी बोलावं की 10 वर्षाच्या आमच्या कुटुंबात आमदारकी 11 वर्ष असताना आम्ही ही कामं केली की तुमच्या घरामध्ये आमदारकी असताना तुम्ही काहीही काम केलं नाही आम्हाला सांगा ना तुम्ही. 2009 पासून मी आमदार नाही, मी खासदार नाही, मी मंत्री नाही, माझं शासनामध्ये कुठं काय नाही. फक्त 6 वर्ष मी विधान परिषद सदस्य होतो. आता मी कुठं आमदारकी नाही आहे. पण गेल्या 2-2.5-3 वर्षामध्ये मी 300 ते 350 कोटी रुपयाची प्रकल्प या शहरामध्ये आणले. नॅशनल हायवेचे प्रकल्प या शहरामध्ये आणले. रिंग रोडचा निर्णय या शहराकरता केला. मी सत्ता नसताना मी काम करतोय तर तुम्ही मला प्रश्न विचारताय आणि सत्ता तुमच्याकडे होती एवढी 10, 11, 12 वर्ष तरी तुम्ही काय केलं हे सांगत नाही. त्यामुळं माझी त्याला विनंती आहे की आता मी 2025 या निवडणुकीकरता हा वचननामा प्रसिद्ध केलेला भाजपचा. मी पुढे काय करणार आहे दाखवा. त्यांनी काय करणार आहे. मी 16चा वचननामा त्यांनी दाखवा. त्यांनी काय केलं. 16 ते 21 ते आमदार होते ना. आणि तुम्हाला मी एक सांगतो की नगरपालिका स्वतःच्या उत्पन्नामधून ह्या शहरामध्ये एक रस्ता सुद्धा करू शकत नाही. त्या नगरपालिकेचं उत्पन्न घरपट्टी, पाणीपट्टी आणि कुठेतरी मग दुकानात येणारं भाडं, कुठं काय अनुदान, ह्याच्यातून नगरपालिकेचं उत्पन्न राहतं. किती उत्पन्न नगरपालिकेचं आहे? 20 कोटी 21 कोटी. पण नगरपालिकेचं नुसतं लाईटचा बिलाचा खर्च आहे जवळजवळ 10-11 कोटी. या शहरात 40 टन कचरा रोज उचलते नगरपालिका. त्याचं प्रक्रिया करण्याचा खर्च आहे 3.5 ते 4.5 कोटी. या शहरातून जाणारं ड्रेनेज शुद्ध करून नदीत सोडावं लागतं. त्याचा खर्च आहे 2 कोटी 60 लाख रुपये. म्हणजे हे सगळं खर्च वजा केल्यानंतर नगरपालिकेकडे अतिशय तुटपुंजी निधी शिल्लक राहतो 2-3 कोटी रुपये. मग तुम्ही म्हणणार ही रस्ते कसे झाले. तर हे रस्ते झाले ही शासनानं दिलेल्या पैशातून झाले. ते काय मी केले नाही. नगरपालिका एक त्यातली एजन्सी आहे काम करणारी. आणि मी स्वतः म्हणत नाही मी केलं म्हणून, कारण मी ठेकेदार नाही, मी आमदार नाही. पण देवाभाऊंच्या मागं लागून, एकनाथ शिंदे साहेबांच्या मागं लागून हा पैसा या शहरामध्ये आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आज एवढी मोठी कामं या शहरात दिसतात. खरं तर ग्राउंड रिपोर्ट करत असताना त्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून असं लोकांकडून बोलण्यात येतंय की एकही संस्थेवर पकड नसलेला भालके कुटुंब, ज्या संस्था लोकांनी विश्वासानं त्यांच्याकडे दिल्या त्या मोडखळीत आणण्याचा प्रयत्न केला. मग त्या ठिकाणी विठ्ठल कारखाना असेल किंवा अनेक दुसरे व्यवसाय असतील आणि परिचारक कुटुंब एका साईडला तुम्ही निरखून पहा की त्यांच्याकडे असणाऱ्या संस्था, याच्याकडे शिस्त असणारी, कामगारांबद्दलचं एक प्रेम असणारं, कामगारांबद्दल एक असणारी जाणीव, याच्याकडे कसं बघताय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ 1965 सालापासून स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मोठ्या मालकाने या तालुक्यात कामाला सुरुवात केली. मग उपसभापती म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून, विठ्ठल सहकार्याची निर्मिती करताना त्या कारखान्याचा एक संचालक म्हणून या तालुक्यामध्ये कुठेतरी शेतकऱ्याची उन्नती व्हावी, हा तालुका पुढे जावा याच्यासाठी काम केलं.
सुदैवानं 1985 पासून त्यांना विधानसभेमध्ये काम करायची संधी मिळाली. त्या ग्रामीण भागाचं अर्थकारण मजबूत करायचं होतं. उजनी धरण झालं होतं, पण कॅनॉलची कामं राहिली होती. मालकाने 1985 सालापासून जवळजवळ 2005 सालापर्यंत या तालुक्यात 250 ते 300 किलोमीटरची कॅनॉल तयार केली. 40 पेक्षा अधिक MSCBची सबस्टेशन्स उभा केली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रचंड पैसा शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी शेती विकासाकरता केला. त्याचे परिणाम आज तुम्ही बघता की ह्या तालुक्यामध्ये वर्षाला 2.5 ते 3 हजार कोटी रुपये शेतीमालामधनं ह्या तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये येतात. आणि एक दिवसात झालं नाही, ह्याला 1 पिढी 2 पिढ्या खर्ची पडल्या. मग हीच विकासाची दिशा घेऊन या शहरामध्ये काय करावं लागेल पुढच्या 25-30 वर्षानं, त्याचं नियोजन हातामध्ये घेतलं. या शहरामध्ये पूर्वी टोपली संडास होती, ती भंगीमुक्तीचं या ठिकाणी काम मालकाने केलं. लोक महिला डोक्यावर घेऊन जायचे आणि मग त्या लोकांची ही जी वाईट प्रथा आहे ती बंद करायकरता ड्रेनेज 1995 साली पहिला टप्पा केला 26 किलोमीटरचा 15 कोटीचा. 2005 साली दुसरा टप्पा केला जो अंदाजे 68 ते 70 किलोमीटरचा 34 कोटीचा. आणि तिसरा टप्पा मी 2016 साली विधान परिषदेवर गेल्यानंतर 57 कोटीचा मंजूर करून आणला आणि जवळजवळ 70-80 किलोमीटरचा झाला. आणि चौथा टप्पा आता एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवाभाऊच्या माध्यमातून मागच्याच महिन्यात टेंडर त्याचं झालं. म्हणजे हे सगळं काय की इथं स्वच्छ पाणी कसं मिळेल, इथलं घाण पाण्याची विल्हेवाट कशी लागेल, घनकचरा व्यवस्थापन इथलं कसं होईल, घंटागाडीच्या माध्यमातून गावातली स्वच्छता कशी राहील, हे करत असताना दुसऱ्या बाजूला मंदिर आणि त्याच्यावरती असणारी उपजीविका आणि मग त्याच्यामधून होणारी रोजगार निर्मिती, इथं येणारा भाविक, त्याला लागणाऱ्या सेवा सुविधा, ह्याच्यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेशन करतोय. पण दुर्दैवानं आजपर्यंत आराखडे खूप तयार झाले, पण मग 100 कोटी 150 कोटी 200 कोटी अशा पद्धतीचा आराखडा व्हायचा आणि मग आराखडा केल्यानंतर तो राबवा करता 10-10 वर्ष जायचे. त्याला कुठेतरी छेद दिला पाहिजे या भूमिकेतनं. आता आम्ही देवेंद्र भाऊंच्या पाठीमागे लागलोय की असं तुम्ही एक आराखडा करा की जो 5 वर्षांमध्ये पूर्ण होईल आणि पुढच्या 50 वर्षाचा ह्या ठिकाणी आराखडा असेल. त्यात प्रायोरिटीनं काय असेल तर रोजगार निर्मिती असेल. आणि ती रोजगार निर्मिती कशा माध्यमातून असेल तर पर्यटनाच्या, धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल. कारण आपली इकॉनॉमी आहे ती ॲग्रो बेस इकॉनॉमी आहे या भागाची. त्यामुळे इथं नवीन कुठला तरी IT चा उद्योग आणतो असल्या घोषणा आम्ही खोट्या काय करणार नाही. पण त्यापेक्षा इथल्या पांडुरंगाचं महात्म्य आहे, त्याचं जर कन्व्हर्जन जर आपण वेल्थमध्ये करायचा प्रयत्न केला त्या भक्तीचं, तर निश्चितपणे इथल्या लोकांना 2 पैसे मिळले, त्यांचं अर्थकारण सुधारेल आणि त्यातनं गाव श्रीमंत होईल. अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. मोठ्या मालकाने जी दिशा आम्हाला दाखवली त्याच दिशेवरती पुढे जाण्याचा आमचा सगळा प्रयत्न आहे. खरं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे धुरा पंढरपूरचे तुमच्याकडे आहे असं तुम्ही सांगितलं. याची 2 तारीख त्या ठिकाणी मतदान करायला जाणार आहे. मतदार संभ्रमावस्थेत की ते विरोधक जे आहेत भालके कुटुंब, त्यांच्याकडून सातत्यानं असं बोललं जातं की रस्ता धुळे याविषयी बोललं जातं आणि तुमच्याकडून विकासाची 5 वर्षाची विजन्स आहेत. त्या जनतेला 2 तारखेला ते मतदान करायला जाणार. एक शेवटचं आव्हान काय असणार? शेवटचं आव्हान म्हणजे तुम्ही मगाशी एक आपला विषय राहिला तसा की ज्या संस्था आम्ही चालवतो त्या संस्थांमध्ये आम्ही विश्वस्त या भावनेतून काम करतो. एवढी मोठी आज 3000 कोटीची बँक आहे. मी एका मिनिटात त्या बँकेतनं बाहेर गेलो आणि नवीन माझ्या सहकार्या ताब्यात बँक दिली. आज माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने लोक बँक चालवायचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहित आहे की आपल्या मालकाने विश्वास टाकलाय, ही जबाबदारी त्यांच्यावर टाकली. पांडुरंग कारखान्याची निर्मिती आता तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं झाली. विठ्ठल उभा राहायला विठ्ठलमधनं मालक बाहेर पडले, मतभेद झाले. स्वतःच्या कार्यकर्त्यांचं ऊसाचं नियोजन करण्याकरता पांडुरंगची निर्मिती केली. आज लोक सहकारी कारखाने खाजगी करतायत, पण आम्ही खाजगी कारखाना सहकारी केला आणि महाराष्ट्रात नावारूपाला आणला. आज जिल्ह्यामध्ये पांडुरंगकडे बघून इतर कारखाने चालत आहेत. पण समोरच्याची काय परिस्थिती आहे? आज मार्केट कमिटी काय अवस्था होती गेल्या 25 वर्षांमध्ये, आज मार्केट कमिटी आम्ही 500 कोटीच्या पुढे नेतो. अर्बन बँक असेल, मार्केट कमिटी असेल, ह्या सगळ्या संस्था या तालुक्यामध्ये मोठ्या मालकांनी वाढवल्या, जोपासल्या आणि त्यांची पुढची पिढी म्हणून आम्ही ते काम करतोय. तुम्ही जर सगळ्या संस्थेत बघितलं तर अनेक सहकारी आमचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक आहे. आमच्या कुटुंबातला कोणी नाही. पण समोरची काय अवस्था आहे? ज्या औदुंबर अण्णांनी त्या कारखान्याला तळहाताच्या फोडासारखं जपलं होतं,
तो कारखान्याच्या आज वाटोळ झालंय. कुणाचं कर्तृत्व आहे ते? आज जे मत मागायसाठी लोकांपुढे येत आहे त्यांचंच कर्तृत्व आहे ना. आज कसं का असताना अभिजित पाटलांनी कारखाना चालवलाय 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष. तुमच्या ताब्यात कारखाना होता 10 वर्ष. तुम्ही वाट लावली कारखान्याची. स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता ही संस्था खड्ड्यात घातली. मला कुठेतरी आमदार म्हणून मिरवायचंय, मला कुठेतरी पुढारी व्हायचंय. आज 200-200 कोटी रुपये तोट्यात ती कारखानदारी गेलेली आहे. ह्या पापाचं कोण घेणार? कोणा डोक्यावर ठेवणार तुम्ही? अर्जुन नावाची बँक होती, गोरगरीब कारखान्याच्या सभासदाचे शेअर्स त्या ठिकाणी टाकले, बँकेची वाट लागली. कुठलं तुम्ही संस्था काढली? एक शाळा काढली का दाखवा. मी ह्या तालुक्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज उभा केलेत, पॉलिटेक्निक कॉलेज उभा केलेत, नर्सिंग कॉलेज काढलेत, फिजिओथेरपीचे कॉलेज काढलेत, CBSE स्कूल काढले, स्टेट बोर्डाचे स्कूल काढले. तालुक्यात जवळजवळ 30 ते 35 शाळा त्या गावातल्या कार्यकर्त्यांना आम्ही काढून दिल्यात, उभा केल्यात. आज प्रत्येक गावात एक शाळा आहे, त्यातल्या सगळ्या शाळा आपण त्या गावातल्या स्थानिक लोकांना काढून दिल्या. म्हणजे एवढं चांगलं विजन आहे. आणि आज आम्ही नगरपालिकेमध्ये, माझे आजोबा 17 वर्ष नगराध्यक्ष होते, पण त्याच्यानंतर आम्ही नगरपालिकेत कधी कोणी स्वतःच्या घरातला उमेदवार उभा केला नाही. आज ओपन नगराध्यक्षाचं पद आहे. मलाही माझ्या कुटुंबातनं कोणतरी उभा करता आला असतं, पण मी नाही केलं. का केलं नाही? तर ही समाजातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि त्यांना संधी मिळाली पाहिजे, ह्या भूमिकेतनं आम्ही काम करतो. त्यामुळे माझी मतदारांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की 2 तारखेला ही जी एक दरोडेखोरांची टोळी या तालुक्यात धुमाकूळ घालते, आणि काय काल ज्या आमच्या बरोबर होती 7-7 वर्ष 7.5 वर्ष नगराध्यक्ष दिलं, ती मंडळी कुठल्या स्वार्थाकरता एकत्र आली? सांगा ना याचं उत्तर तुम्ही. तुमच्या हातामध्ये एवढ्या सत्ता होत्या 10-11 वर्ष, काय तुम्ही केलं? आज कुठल्या हेतून तुम्ही समोर आलाय? तेव्हा कुठल्याही भूलथापाला, दिशाभूलीला बळी न पडता ह्या शहराचा विकास करायचा असेल तर राज्याच्या आणि केंद्राच्या मदतीशिवाय विकास होऊ शकणार नाही. नगरपालिका तेवढी आर्थिक सक्षम नाही. नगरपालिकेचं उत्पन्नातून गावच्या मोठ्या डेव्हलपमेंट होऊ शकत नाहीत. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यासाठी पंढरपुरात सुद्धा नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचंच लोकांचं कारभार त्या ठिकाणी असणं ही काळाची गरज आहे. ह्या जर आपण चूक केली तर पंढरपूरचा विकास जो चालू आहे तो विकास थांबेल आणि त्याचे सगळे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. याचा विचार करून सुज्ञ मतदारांनी कमळ या चिन्हासमोरचं बटन 32 जागांवरती आणि कब्बशी या चिन्हासमोरचं बटन 4 जागावरती आणि अध्यक्षांचं कमळ हे चिन्ह आहे त्याच्या पुढचं बटन दाबून आमच्या या आघाडीला विजयी करावं, अशा पद्धतीची विनंती मी आपल्या माध्यमातून करत आहे. नक्कीच त्या ठिकाणी आपल्यासोबत होते प्रशांत मालक, परिचारक. अक्षरशः सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी पाडा मालकांनी एका साईडला वाचला आणि विरोधकांकडून मात्र रस्ता, धूळ, शौचालय, पाणी याच्यावरतीच विरोध केला जातोय. विरोध त्यांच्या मागण्यांना अजिबात नाहीये, पण समाजात संभ्रमात आहे की नेमकं प्रशांत मालक, परिचारक यांच्याकडून कुठेतरी ह्या गोष्टी मागे राहिल्यात का. परंतु मालकांनी ह्या गोष्टी स्पष्ट केल्या की समाजासाठी आजपर्यंत त्यांनी काय केलं. एकतर सत्तेत अनेक दिवस नव्हते, पण एक कुटुंब प्रमुख किंवा शहराचा प्रमुख म्हणून मालकांकडे आज बघितलं जात होतं. आणि आज त्याच भूमिकेतून आज जे त्यांच्या समोर त्यांनी पुढच्या 5 वर्षाचं विजन तयार केले ते सुद्धा आपल्याला दाखवलं. आता नेमकं प्रणिताई भालके पुढच्या उमेदवार आहेत, त्यांचं विजन काय असणार आहे आपण अनेक माध्यमातून बघतोय. आता आज मालकांची मुलाखत दिलखुलास झाली, मालकांनी विजन सांगितलं. येती 2 तारीख सुज्ञ जनता कोणाला मतदान करणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आज मला तुम्ही वेळ दिला, सगळ्या गोष्टींना हात घातला आणि सखोल चर्चा त्यावर केली. खरं तर हा सुज्ञ मतदार काय निर्णय घेईल तो 3 तारखेला समजेल. तुर्तास तरी आमच्या प्रभात न्यूजच्या टीम कडून तुमच्या सर्व या उमेदवाराला आणि नगराध्यक्षांना शुभेच्छा देतो. थांबूया. धन्यवाद. आपणासही धन्यवाद, शुभेच्छा.